श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रावण महिन्यात शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण का करावं, किती दिवसात करावं, कसं करावं, पारायण करताना कोणती काळजी घ्यावी, अगदी संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर नक्की करा. अनेक जण श्रावणात शिवलीलामृताचं वाचन किंवा पारायण करण्याला विशेष महत्त्व देतात. तर याचं महत्त्व काय आहे, श्रावणात का केलं जातं, तर त्याचीच आपण या व्हिडिओत माहिती जाणून घेणार आहोत. बघा, ज्याची एवढ्या दिवस आपण प्रतीक्षा करत होतो तो म्हणजेच श्रावण महिना अखेर सुरू झाला आहे. श्रावण महिना हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या काळात शिवलिंगावर जलाभिषेक, बेलपत्र अर्पण केलं जातं. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला जातो. त्याचबरोबर शिवमहिमा सांगणाऱ्या ग्रंथाचं देखील वाचन करण्याची देखील परंपरा आहे. बघा, अगदी संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करणं नाही शक्य झालं तर किमान शिवलीलामृत ग्रंथातील 11व्या अध्यायाचं पठण नक्कीच करावं. अनेक जण श्रावणात शिवलीलामृताचं वाचन किंवा पारायण करत असतात. पण बघा, ते पारायण कसं केलं जातं, किती दिवसाचं असतं, तर श्रावण महिन्यात शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करणं अत्यंत भक्तिभावाने केलं जातं. श्रावण आणि शिवलीलामृत हा भक्ती साधनेचा एक सुंदर असा संगम मानला जातो. श्रावणातील शिवपूजा आणि शिवलीलामृताचं वाचन यामुळे घरात भक्तिमय वातावरण निर्माण होतं. मन शांत राहण्यास देखील मदत होते आणि भगवान शिवांवरील श्रद्धा ही अधिक दृढ होते. भगवान शिवाची कृपा, मनशांती आणि सकारात्मकतेसाठी अनेक भाविक बघा श्रावणात शिवलीलामृत ग्रंथाचं वाचन करतात. तर शिवलीलामृत हा मराठी भक्ती ग्रंथ असून त्यात भगवान शिवाच्या महिमा, लीला आणि भक्तीचं वर्णन केलेलं आहे. ग्रंथाचं श्रवण किंवा वाचन केल्यानं मनात भक्तिभाव वाढतो आणि शिवचिंतनाला देखील चालना मिळत असते. तर शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण कसं करावं, तर सर्वात आधी येतं तो म्हणजे संकल्प करावा. तर पारायण सुरू करण्यापूर्वी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. देवघरात बघा भगवान शिवांची शिवलिंग असेल किंवा फोटो असेल तर त्याच्यासमोर बसून मनोभावे पारायणाचा सर्वात आधी संकल्प करावा. तुम्ही कशासाठी पारायण करताय तर ते देखील तुम्ही सांगायचं आहे आणि संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करावा याचा आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तुम्ही तो पाहू शकता. त्यानंतर शिवलिंगाला स्वच्छ पाणी अर्पण करावं. शक्य असल्यास बेलपत्र, फुलं आणि नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर दिवा आणि धूप लावून पूजा करावी. ग्रंथ स्वच्छ वस्त्रावर ठेवावा. त्यावर फूल अर्पण करून नमस्कार करावा. त्यातल्या त्यात पांढरं फूल असेल तर अतिशय उत्तम. त्यानंतर ग्रंथाला देवस्वरूप मानून आदरानं त्याचं वाचन करायचं आहे. बघा, किती दिवसात पारायण करावं, तर शिवलीलामृत पारायणासाठी एकच अनिवार्य दिवस संख्या नाही. आपल्या वेळेनुसार दररोज ठराविक अध्याय वाचून पारायण पूर्ण करता येतं. बघा, काही जण संपूर्ण ग्रंथाचं वाचन एका दिवसात करतात तर काही जण अनेक दिवसात नियमित वाचन करत असतात. वाचन करताना शक्यतो शांत, स्वच्छ आणि सात्विक वातावरण ठेवावं. घाई न करता प्रत्येक अध्याय अगदी भक्तिभावानं वाचावा. अर्थ समजून घेऊन वाचन करावं, खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा, पारायणापूर्वी किंवा वाचनानंतर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर भगवान शिवांची आरती देखील करायची आहे. श्रावणात पारायण करताना सात्विक आहार, शुद्ध आचारविचार आणि संयम पाळण्यावर भर दिला जातो. शक्य असल्यास दररोज एकाच वेळेत वाचन करण्याची सवय लावायची आहे. मग आज सकाळी आणि उद्या संध्याकाळी असं करू नये. एक ठराविक वेळ घ्यायची आहे, त्या वेळेत ते वाचन करायचं आहे. आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला किती दिवस, बघा तुम्ही 3 दिवसात करणार आहात, 5, 7, जसं तुम्हाला शक्य आहे त्याचा एक नियम करायचा आहे. 5 दिवसात, 7 दिवसात जसं तुम्हाला वाचन शक्य आहे तसं वाचायचं आहे. संपूर्ण ग्रंथ वाचून झाल्यानंतर, पारायण पूर्ण झाल्यानंतर भगवान शिवांची आरती करून नैवेद्य दाखवावा. आपल्या श्रद्धेनुसार यथाशक्ती त्याचा प्रसाद वाटावा आणि गरजू व्यक्तींना या दिवशी अन्नदान किंवा अन्य कोणतंही तुम्ही दान यथाशक्ती करू शकता. महत्त्वाचं म्हणजे पारायणाची पद्धत, अध्यायांची संख्या आणि संकल्पाचे नियम बघा तुमच्या कुटुंबात ज्या पद्धतीने केलं जातं तसंही करू शकता.
श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.